कसं काय मंडळी, ठरलं तर मग या मालिकेत पुढे काय होणार याबद्दल आपल्या सर्वांना नेहमीच उत्सुकता लागून राहिलेली असते. परंतु आज तर रविवार आहे, आज तर मालिकेचा एपिसोड येणार नाही. मग आता पुढे काय होईल त्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर पुढील एपिसोडमध्ये आपल्याला जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळणार आहे. कारण सयाजीरावने सांगितलंय महिपतला की रणदिव्यांच्या घरीच मधुभाऊला लपून ठेवलंय. त्यामुळे महिपत हा लगेचच आपल्या गुंडांना पाठवणार आणि मधुभाऊंना रणदिव्यांच्या आउटहाऊसमधून उचलणार. परंतु मधुभाऊंच्या पाठीमागे त्यांचे सगळे रक्षणकर्ते असतील. जानकी, सायली, अर्जुन आणि ऋषिकेश हे चौघे मिळून मधुभाऊंना वाचवण्याचा प्रयत्न करतील. आणि हा सीन खूप जबरदस्त असणार आहे. होळी धुलिवंदनच्या दिवशीच हा सगळा कांड घडणार, ही सगळी घटना होणार. एकीकडे महिपतचे गुंड हे मधुभाऊंना किडनॅप करण्याचा प्रयत्न करतील. त्याच वेळेस सायली, अर्जुन आणि जानकी तेथे पोहोचतील. आपला अर्जुन हा वकिलापेक्षा मोठा फायटर आहे. त्याची फायटिंग ॲक्शन तर आपण सगळ्यांनीच अनेकदा पाहिली आहे आणि यावेळेस तर त्याला आपली फायटिंग दाखवण्याचा खूपच मोठा चान्स मिळेल. तो गुंडांची चांगलीच धुलाई करणार, एकानंतर एक गुंडांना चांगलं सळो की पळो करून सोडणार. परंतु त्याच वेळेस एक गुंड चक्क अर्जुनच्या डोक्यात मोठी काठी घालण्याचा प्रयत्न करेल. परंतु अर्जुनला वाचवण्यासाठी त्याच वेळेस एखाद्या चमत्कारासारखा ऋषिकेश हा जेलमधून सुटून बाहेर येईल आणि अर्जुनला वाचवेल. आणि हे दोघे मिळून मग गुंडांची चांगलीच धोबीपछाड करतील, त्यांना मारतील. परंतु त्याच वेळेस एक गुंडाच्या अचानक लक्षात येईल की अरे, आपण फायटिंग करण्यापेक्षा आपल्याकडे तर बंदूक आहे, आपण बंदुकीचाही वापर करू शकतो. आणि तो चक्क मधुभाऊंवर गोळी चालवणार. आणि दर मालिकेत होतं त्याचप्रमाणे मालिकेची हिरोईन ही गोळी स्वतःच्या अंगावर झेलणार. परंतु यावेळेस ती सायली नसेल तर ती जानकी असणार. जानकी ही मधुभाऊंवर चालवलेली गोळी स्वतःवर झेलणार. तिला गोळी लागेल आणि जानकीला गोळी लागली आहे हे पाहून सायली, अर्जुन, ऋषिकेश यांना मोठा धक्काच बसेल. गुंड हे मधुभाऊंना न घेताच तेथून पळून जातील. परंतु जानकीचा जीव आता धोक्यात आलाय. जानकी तर मालिकेची हिरोईन आहे, तिला काहीही होणार नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु त्याआधी खूप मोठा ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल की ती कोमात जाईल, तिचं ऑपरेशन होईल. ऋषिकेश हा देवासमोर हात जोडेल, देवाला चॅलेंज देईल की माझ्या जानकीला काही होता कामा नये आणि ती वाचणार. परंतु मधुभाऊंना आता कोठे ठेवायचं? जानकी आणि ऋषिकेशकडे ठेवून त्यांना फायदा नाही. महिपत त्यांचा जीव घेण्याच्या मागे लागलाय. हाच प्रश्न सायली आणि अर्जुनला पडणार. मग आता सायली आणि अर्जुन मधुभाऊंना लपवण्यात यशस्वी ठरतील का? महिपत जो मधुभाऊंचा जीव घ्यायला कासावी झालाय तो काय करेल? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना? ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी मग या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.